ओम गं गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। शिकविले तैसे पढो जाणे पुसा कैची साच दशा तैशी अंगी। तुकाराम गाथा अभंग क्रमांक 2879। मी पुन्हा वाचतो अभंग। शिकविले तैसे पढो जाणे पुसा कैची साच दशा तैशी अंगी। तुकाराम गाथा अभंग क्रमांक 2879। आता याच्यावर मी तुम्हाला दृष्टांत सांगून तुम्हाला एक्सप्लेन करतोय। एका गृहस्थाने पोपट पाळला होता आणि त्या पोपटाला त्याने ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली। त्या गृहस्थाने त्या पोपटाला काय ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली तर तो गृहस्थ त्या पोपटाला म्हणायचा राम राम म्हणत जावं। पाहुणे आले तर काय म्हणायचं राम राम। पाहुणे आले तर काय म्हणायचं राम राम। असं त्यांनी त्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली। पण तो पोपट काही केल्या राम राम म्हणेना। असे बरेचसे पोपट आहेत की जे राम राम म्हणत नाहीत। अशी बरीचशी पोपट आहेत की जे राम राम म्हणत नाहीत आणि फार थोडी अशी दुर्मिळ पोपट आहेत की जे राम राम म्हणतात। आणि जे राम राम म्हणतात त्यांची किंमत खूप असते। जे राम राम म्हणत नाही त्यांची काहीच किंमत नाही। मग त्या मालकाने त्या पोपटाला मारायला सुरुवात केली। त्या पोपटाला त्यांनी मारायला सुरुवात केली। मग पोपटाला कळून चुकले जर आपण राम राम नाही म्हटले तर मालक आपल्याला मारतो, खायला पटकन देत नाही। म्हणून तो पोपट बऱ्याच प्रयत्नानंतर राम राम बोलायला शिकला। काय बोलायला शिकला तो राम राम। आणि मग परत त्याला दुसरं ट्रेनिंग दिलं की पाहुणे मंडळी जर घरी आली तर त्यांना काय म्हणायचं या बसा राम राम, या बसा राम राम। असं ट्रेनिंग दिलं गेलं। मग दुर्दैवाने काय झाले त्या पोपटाच्या मालकाची आई मरण पावली, म्हणजे म्हातारी मरण पावली। आणि ही वार्ता गावामध्ये समजली आणि ही वार्ता गावामध्ये समजल्यानंतर काय झाले गावातील पाहुणे मंडळी त्या पोपटाच्या मालकाला भेटायला यायला लागले। मग पाहुणे मंडळी म्हणायला लागली राम राम पाहुणं। तर पोपटच म्हणायला लागला या बसा राम राम, या बसा राम राम। असं तो पोपट त्या पाहुणे मंडळींना म्हणायला लागला। तर मग पोपटाच्या मालकाला ते थोडंसं आवडेना, कारण घरात त्याची म्हातारी मेलेली होती, त्याची आई वारलेली होती, त्याच्यामुळे ते त्याला काही आवडेना। हे पोपट काय म्हणतं या बसा राम राम, या बसा राम राम। हे असं त्या पोपटाचं सुरू झालेलं होतं। मग पोपटाच्या मालकाने त्या पोपटाला मारायला सुरुवात केली आणि त्याला सांगितलं पोपटाला की अरे आपल्या घरात म्हातारी मेलेली आहे, राम राम म्हणू नये, असं त्या पोपटाला शिकवायला सुरुवात केली। पण हे किती दिवस चाललं शिकवणं चाललं 15-20 दिवस। आणि मग 15-20 दिवसानंतर पुन्हा पाहुणे भेटायला आले। मग पाहुणे मंडळी म्हणायला लागली राम राम। तर पोपटाला आठवलं, मालकाने थोबाडी दिली होती ना, मग पोपटाला आठवलं काय म्हणायचं की राम राम म्हणू नये, आमच्या घरात म्हातारी मेलेली आहे। आता हे खटकलं कोणाला पोपटाच्या मालकाला। अरे त्या म्हातारीचा 10वा झाला, 13वा झाला आणि पार 15-20 दिवस लोटून गेले तरी हा काय म्हणतोय पोपट आमच्या घरात म्हातारी मेलेली आहे, राम राम म्हणू नये। असं त्या पोपटाचं सारखं ते चालू राहिलं। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय इथं पोपटाने म्हणायला सुरुवात केली राम राम म्हणू नये, आमच्या घरात म्हातारी मेलेली आहे, कारण ते त्याला शिकवलेलं होतं। म्हणजे काही माणसांचं कसं असतं शिकवलं तेवढंच ते बोललं जातं, म्हणजे ते पोपटासारखे असतात।
त्यांना त्याचा अनुभव नसतो, त्यांना त्याचा अर्थ माहीत नसतो. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात, काय सांगतात, तुका म्हणे ते पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. अभंग नंबर 1158 नंबरचा आहे. अभंग नंबर 1158 नंबरचा आहे. मला तात्पर्य सांगायचं काय आहे की गुन्हा त्या पोपटाचा नाही, त्या पोपटाला जेवढे शिकवले होते तेवढेच तो बोलत होता, या बसा रामराम. आणि नंतर म्हणू लागला, म्हातारी मेलेली आहे घरात, या बसा रामराम म्हणू नये, असं तो पोपट म्हणत होता. त्याचप्रमाणे शब्दज्ञानी लोक बोलण्यात हुशार असतात, खूप नुसते बोलण्यात हुशार, जणू बोलण्यामध्ये बृहस्पतीच आहे. जेवढे शिकवले तेवढेच सांगावे अशी त्यांची गत असते. हरिओम तत्सत. हरिओम 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 हरिओम.